ठाकरेगढ़ के हिंगोली सांसद नागेश पाटिल आष्टीकर आज नांदेड़ के महावितरण कार्यालय में पहुंचे। उन्होंने अधिकारियों के साथ बैठक कर लोकसभा क्षेत्र की समस्याओं पर चर्चा की। शक्तिपीठ महामार्ग को लेकर उन्होंने कहा, किसानों को साथ लेकर जल्द ही नितिन गडकरी से मिलेंगे और समाधान निकालेंगे। नांदेड़ महानगर पालिका प्राधिकरण पर बोलते हुए उन्होंने सवाल उठाया और कहा कि प्राधिकरण का विरोध अशोक चव्हाण क्यों कर रहे हैं, ये समझ से परे हैं। सी आणि एससी साहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलो होतो। खेड्यापाड्यानं अनेक प्रॉब्लेम्स चालू आहेत MSCBचे। हे दिवस वारावादनाचे आहेत, पाऊस पाण्याचे आहेत, त्याच्यामुळे अतिशय जोरात MSCB बद्दलचे प्रश्न उचलल्यामुळं मला मुद्दामून आज इथं यावं लागलं। कारण केंद्र शासनाचे राज्य शासनाचे बरेचसे प्रकल्प चालू आहेत MSCBच्या माध्यमातून, पण ते कुठलेही पूर्णत्वाला जात नाही। पण त्याची अडचण काय चालली, कशामुळे डिले होते, हे गुजरात लोक तुम्हाला टाईम वाढून कशामुळे घेतात आणि तुम्ही टाईम वाढून का देताय? जर हे सक्षम नसतील तर यांना वेळीच आपण का जबाब विचारता? या सगळ्या गोष्टीच्या उत्तरासाठी मी आज इथं सी आणि SC साहेबांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आलो होतो। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये सुधारणा करणं गरजेची आहे किंवा मग त्याच्यामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। ते काही गोष्टी जे गोष्टी यांच्या स्तरावर नाहीत किंवा यांच्या इख्तियारीत नाहीत, ते गोष्टी कोणत्या, जेणेकरून आम्ही पाठपुरावा करून आमच्या जनतेला, आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देता येईल या संदर्भामध्ये चर्चा होती। काल विधान भवनात राडा झालाय, पडळकर आणि आवडांचे कार्यकर्ते गुन्हे दाखल झाले, काय सांगा? नाही कडे मी काही लक्ष केलं नाही त्याच्याकडे, मी बघितलं नाही। हिमायतनगर मतदारसंघातील काही भागामध्ये जनावरे जगवली, शॉक लागली। बरोबर आहे, ते त्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललो। आता काही जणांचे, बऱ्याच जणांचे ऊस जळालेले आहेत, जनावरं गेलेले आहेत। त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी काही कागदपत्र काही कमी असले तर ते पूर्णतः करून तातडीने त्यांना वाटप करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असतानाही फडणवीसांनी आज नवीन आराखड्याला मंजुरी दिली। काय म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचे सध्या सगळीकडून डेलिगेशन चालू आहेत। आम्ही आता अधिवेशनामध्ये माझे इथले माणसं सगळे घेऊन मी केंद्रात सुद्धा जाणार आहे, गडकरी साहेबाला सुद्धा भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा त्याच्यातून काय मार्ग निघतो तो आम्ही काढणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या, ज्या पद्धतीनं महायुतीची तयारी पाहायला मिळते तसं महाविकास आघाडी आणि शिवसेनेत नाही पाहायला मिळत। अरे आम्ही शिवसैनिक कवाय तयारच असतो, त्याला काय तयारी करायची असते, तयारच असतो आम्ही, त्याच्यात काय विषय असतो। सगळी तयारी आमची स्थानिकची आहे, सगळ्या नगरपालिकेची आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा आमची तयारी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी म्हणून लढणार की शिवसेना स्वातंत्र्य लढणार? आता ते ज्याचा विषय आहे। आम्ही तर लोकांचं किती एकूण एकाचं जुळते त्याच्यावर अवलंबून आहे आणि महाविकास आघाडी निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणूनच लढेल, पण कुठं एखाद्या वेळेस जर काय अडी अडचण आली तर स्वतंत्र लढू शकतो, असं काही नक्की नाही। नांदेड शहराचा विषय आहे, शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिकेचं प्राधिकरण झालं पाहिजे यासाठी आग्रह आहेत, मात्र अशोक चव्हाणांना विरोध होतो। मग मला कसं अशोक चव्हाणला विचार की का विरोध करताय, म्हणून मला काय नांदेड महानगरपालिकेचं प्राधिकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? प्राधिकरण तर झालं पाहिजे, त्याच्यातून विकासाचे दृष्टिकोन अजून समोर येतील। प्राधिकरण होण्याला काय अडचण नाही, पण त्याच्यात नेमके काय अडचणी आता मी काय त्याच्यात लक्ष घातलेलं नाही अजून। ते नेमकं कशामुळे रुकलंय किंवा का होऊ द्यायचं नाही असं काही याच्यातून अजून काही मी पाहिलेलं नाही। कारण माझा भाग येतो, सगळ्या खेड्यातला भाग येतो, त्यामुळे मी फार काही शहरामध्ये फिरत नसतो। मी खेड्यामध्ये आमचं तुम्ही जर पाहायला गेलं तर माझी हिंगोली लोकसभा जी आहे तर महानगरपालिकेचा एकही कोट, त्यामुळे मला तिकडला काही जास्त मी सांगता येणार नाही, कारण मी त्याच्यावर काही फार अभ्यास केलेला नाही आहे। इथं 22 तारखेला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक पार पडणार आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होणार आहे। कुणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? बघू ना आता काय आमच्यापैकी कोणी महाविकास आघाडी सत्ता आहे सध्या तरी आहे ना, तरी देखील राहील ना, मग महाविकास आघाडीची सत्ता राहील, का नाही राहणार? अनेक संशोधन केंद्र अजून काल ऐकलं असेल की तुम्ही वसाळगावची पाटील की ऐकलं असेल की तुम्ही, काय विषय काय बोलतो त्यावर अजून? हेमंत पाटला नाराजी व्यक्त केली की निधी मिळत नाही म्हणून। आता सत्तेत आता त्यानं बघायचं काय व्हायचं। आम्ही विरोधी पक्षवाले काय बोलणार होते त्याबद्दल, आहे की नाही? सत्तेत आहेत ते, त्याला काय त्यांनी आग्रह धरला पाहिजे, मानला पाहिजे। नुसतं 100 कोटी घेऊन काही जमणार नाही ना, पुढचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे। आता ते का करत नाही आहेत किंवा का आग्रह नाही मला माहीत नाही।